नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण कट ऑफ पाहणार आहोत, की पाठीमागचे जे काही राहुरी ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आहे, तर त्या राहुरी ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीचे आपण फक्त गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ पाहणार आहोत. तुमची कॅटेगरी, त्याचबरोबर तुमचा जे काही स्पेशल कॅटेगरी असते, त्याचबरोबर तुमचा कोटा, जनरल टाइप्स, अवेलेबल सीट्सचा आपल्याला काही विषय नाही आहे. अवेलेबल सीट्स तुम्ही पाहू नका. तुम्ही फक्त काय करा, की कट ऑफ पहा. ह्या कट ऑफमध्ये +2, -2 अशी रेंज पकडा आणि यानुसार तुम्ही तुमचा अंदाज लावू शकता. आता आपण फक्त गव्हर्नमेंटचे पाहणार आहोत. तर आपण सुरुवातीला पाहूया सर्वात प्रथम ॲग्रीकल्चर कॉलेज पुणे, कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर पुणे शिवाजीनगरचे आपण कट ऑफ पाहणार आहोत. तर एससी कॅटेगरीमधून एम कोटा म्हणजे महाराष्ट्र कोटा आणि यू कोटा म्हणजे युनिव्हर्सिटी कोटा. तर एम कोटा आणि यू कोटा काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. तर एम कोटा म्हणजे महाराष्ट्र कोटा. तर तुम्हाला एससी कॅटेगरीमधून महाराष्ट्र कोट्यामधून जी काही मुलांसाठी जागा आहे, तर मुलांचा कट ऑफ किती लागलेला आहे? 144.14चा कट ऑफ आहे. त्याचबरोबर ओबीसी मधून एम कोट्यातून मेलची जागा 118चा कट ऑफ आहे. ओबीसी मधून एम कोटा फिमेलसाठी 117चा कट ऑफ आहे. एससीबीसी मधून काय? एससीबीसी जनरल एम कोटा, तर त्याच्यासाठी किती आहे तुम्हाला? बॉईजसाठी 117चा कट ऑफ लागलेला आहे. ईडब्ल्यूएस जनरल एम कोटा फिमेलसाठी 117चा कट ऑफ आहे. त्याचबरोबर ओपन जनरल एम कोटा बॉईजसाठी 119चा कट ऑफ आलेला आहे. त्यानंतर एससी यू कोटा बॉईजसाठी 107चा कट ऑफ आलेला आहे. आता तुम्हाला ते समजत असेल की यू कोट्यामधून काय आहे, आपल्याला रिझर्वेशन थोडं जास्त असतं, त्याच्यामुळे कट ऑफ कमी लागतात यू कोट्याचे. एसटी कॅटेगरी यू कोटा बॉईजसाठी 101चा कट ऑफ लागलेला आहे. फिजेए यू कोटा बॉईजसाठी 111चा कट ऑफ आहे. एनटीसी यू कोटा बॉईजसाठी 116चा कट ऑफ लागलेला आहे. त्याचबरोबर ओबीसी मधून यू कोटा बॉईजसाठी 115, एससीबीसी जनरल यू कोटा बॉईजसाठी 115चा कट ऑफ लागलेला आहे. त्याचबरोबर ओपन जनरल यू कोटा किती आहे? 118चा कट ऑफ आहे. त्याचबरोबर जे काही आपलं कोल्हापूर ॲग्रीकल्चर कॉलेज आहे, तर कोल्हापूर ॲग्रीकल्चर कॉलेजसाठी एससी कॅटेगरीसाठी एम कोट्यामधून 105चा कट ऑफ आहे. एससी कॅटेगरी एम कोटा फिमेलसाठी 108चा कट ऑफ आहे. एसटी कॅटेगरी एम कोटा बॉईजसाठी 104चा कट ऑफ लागलेला आहे. त्याचबरोबर ओबीसी साठी एम कोटा बॉईजसाठी 114, ओबीसी एम कोटा फिमेलसाठी 114. त्याचबरोबर एससीबीसी एम कोटा फिमेलसाठी 113, ईडब्ल्यूएस एम कोटा बॉईजसाठी 111चा कट ऑफ लागलेला आहे. त्याचबरोबर ओपन एम कोटा बॉईजसाठी 117चा कट ऑफ आहे. ओपन एम कोटा फिमेलसाठी 117चा कट ऑफ आहे. त्याचबरोबर एससी कॅटेगरी यू कोटा 104चा कट ऑफ लागलेला आहे. एनटीसी यू कोटा बॉईजसाठी 113चा कट ऑफ आहे. त्याचबरोबर ओबीसी यू कोटा बॉईजसाठी 109चा कट ऑफ लागलेला आहे आणि ओबीसी यू कोटा फिमेलसाठी 110चा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस मधून यू कोटा बॉईजसाठी 109चा कट ऑफ आहे आणि ओपन जनरल यू कोटा 115चा कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे ओपनसाठी 115 पर्यंत काय होतं, राजश्री शाहू महाराज कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर हे काय होतं, क्लोज झालेलं आहे. त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर परोळा रोड धुळेसाठी. तर या कॉलेजचा कट ऑफ काय आहे? ओबीसी एम कोटा 108, एससीबीसी एम कोटा 107, ईडब्ल्यूएस एम कोटा 101चा कट ऑफ आहे. त्याचबरोबर ओपन एम कोटा 114चा कट ऑफ आहे. एससी यू कोटा 92चा कट ऑफ आहे. एसटी यू कोटा 96चा कट ऑफ आहे. फिजेए यू कोटा 102चा कट ऑफ लागलेला आहे. त्याचबरोबर एनटीसी यू कोटा 107चा कट ऑफ आहे. ओबीसी यू कोटा 107चा कट ऑफ आहे. एससीबीसी यू कोटा 103चा कट ऑफ. ईडब्ल्यूएस यू कोटा 96चा कट ऑफ आहे. ईडब्ल्यूएस यू कोटा 107चा कट ऑफ लागलेला आहे. त्याचबरोबर ओपन यू कोटा 110चा कट ऑफ आहे. ओपन यू कोटा फिमेलसाठी 110चा, म्हणजे बॉईज आणि फिमेलचे जवळजवळ सेम कट ऑफ लागलेले आहेत. त्याचबरोबर दुसरं कॉलेज आहे आपलं कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर धुळे रोड नंदुरबार. तर ह्या कॉलेजचे जे काही कट ऑफ्स आहेत
एसटी कॅटेगरी एम कोटा 82चा कट ऑफ लागलेला आहे. त्याचबरोबर एसटी कॅटेगरी यू कोटा 74चा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर कराड हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. तर एससी कॅटेगरी यू कोटा 97चा कट ऑफ आहे. एसटी कॅटेगरी यू कोटा 79चा कट ऑफ आहे. त्याचबरोबर ओबीसी यू कोटा 108चा कट ऑफ आहे. एससीबीसी यू कोटा 111चा कट ऑफ आहे. ईडब्ल्यूएस यू कोटा 105चा कट ऑफ आहे. त्याचबरोबर ओपन यू कोटा 113चा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर मुक्ताईनगर जळगावचं एससी कॅटेगरी यू कोटा 87.52 म्हणजे 87चा कट ऑफ आहे. ओबीसी यू कोटा 104चा कट ऑफ आहे. एससीबीसी यू कोटा 101चा कट ऑफ आहे. त्याचबरोबर ओपन यू कोटा 105चा कट ऑफ लागलेला आहे. ओपन यू कोटा 105चा कट ऑफ. त्याचबरोबर नवीन कॉलेज झालेलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हगाव तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. तर ह्या कॉलेजचा ओबीसीचा एम कोटेचा कट ऑफ आहे 107. ओपनचा एम कोटा 111. एससी यू कोटा 94. एसटी यू कोटा 85. त्याचबरोबर ओबीसी यू कोटा 106. ओबीसी यू कोटा 107. एससीबीसी यू कोटा 105चा कट ऑफ आहे. त्यानंतर ओपन यू कोटा 110चा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर काष्टी मालेगाव हे पण नवीन कॉलेज झालेलं आहे. हे पण गव्हर्नमेंट कॉलेज आहे. याच्यासाठी एससी कॅटेगरीचा एससी यू कोटा 83 वर गेलेला आहे कट ऑफ. एससी यू कोटा फिमेल साठी 85. एसटी यू कोटा बॉईज साठी 87. त्याचबरोबर ओबीसी यू कोटा 103. एससीबीसी यू कोटा 104. ईडब्ल्यूएस यू कोटा 88. त्याचबरोबर ओपन यू कोटा 107 वर गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण आपण राहुरीचे कॅप राऊंडचे कट ऑफ आपण पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच सर्व कॉलेजचे कट ऑफ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा आणि आपली काउन्सिलिंग बॅच सुरू आहे. तर तुम्ही काउन्सिलिंग बॅचला जॉईन होऊन तुम्ही तुमची जी काय प्रवेश प्रक्रिया आहे तर ती अचूक पद्धतीने तुम्ही करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.